भेंडी बनवणार आहोत तर पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे। तर आता मी कांदा सोडल्यावर बारीक चिरलेलं लसूण सोडलेलं आहे। तर याला थोडासा हलकासा रंग येऊ देते आणि नंतर मी मसाले घालणार आहे। तर आपला कांदा हा हलकासा शिजलेला आहे। तर मी आता थोडं लसूण जिऱ्याची पेस्ट घालते आणि थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे। हे सर्व जिन्नस हे मस्त असे मिक्स करून घ्यायचे। हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे। तर टोमॅटो घातलेला आहे, पण टोमॅटो पण थोडा मऊ होऊ देणार आहोत। तर आपला टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। आता मी लाल मिरची पावडर, हळद व मीठ काढून घेतलेलं आहे ते सोडणार आहे। हे सर्व असं छान असं मिक्स करून घ्यायचं। व मी असे भेंडीचे मस्त असे लांबसर असे काप करून घेतलेले आहे। तर सर्व भेंडी सोडणार आहे। हे सर्व असं मस्त मसाले आतपर्यंत घुसले पाहिजे। हे सर्व मस्त असे परतून घेणार आहे। भेंडीची भाजी ही झटपट एकदम चविष्ट आणि चमचमीत अशी रेसिपी आहे। तर आता याला छान मस्त असं शिजवून घेणार आहे 10 मिनिट। तर आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा व आजची मसाला भेंडी तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने आणि टिफिनसाठी एकदम झटपट तयार होणारी आजची भाजीची रेसिपी आहे। तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा का व्हिडिओ माझे आवडते का तुम्हाला। तर आपली भाजी झणझणीत तयार झालेली आहे।